आपल्या प्रत्येकामध्ये सेल्फ बिलीफ म्हणजे आत्मविश्वास किती गरजेचा आहे हे रॉबर्ट क्लेकने 1970 साली एका सुंदर एक्सपेरिमेंटने दाखवलं. आपल्या सगळ्यांना तो माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याने काय केलं, एक ग्रुप ऑफ स्टुडंट्स घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना डिवाइड केलं आणि त्याच्यातल्या एका ग्रुपच्या गालावर म्हणजे कानापासून तोंडापर्यंत एक मोठा असा काळ्या पेनने स्कार बनवला, असा एक रेघ बनवली आणि त्यांना मिररमध्ये दाखवलं की बघा तुमच्या चेहऱ्यावरती स्कार आहे. दुसऱ्या ग्रुपला काही नाही केलं आणि त्यांना सांगितलं की जाता तुम्ही बाहेर जा, 1 तास लोकांबरोबर, अनोळखी लोकांबरोबर बोला आणि परत या. त्यावेळी 1 तासाने परत आले. त्यावेळी ज्यांच्या चेहऱ्यावरती स्कार नव्हता ते म्हणाले आम्ही आनंदाने लोकांशी बोललो, गप्पा मारल्या आणि सगळं आमचं झालं. ज्यांच्या चेहऱ्यावरती स्कार केला होता ना ते म्हणाले की नाही, लोक आम्हाला जज करत होते, बघत होते, आम्हाला थोडं अशेम वाटलं, ते सारखे आमच्या गालाकडे बघत होते. मग त्याने सांगितलं की तुमच्या गालावर मुळात स्कार नव्हताच, कारण ज्यावेळी मी तुम्हाला मिररमध्ये दाखवलं त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने मॉइश्चरायझर लावलं होतं की ते 5 मिनिटांत तो स्कार आपोआप गेला आणि ज्यावेळी तुम्ही लोकांशी बोलत होता त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग नव्हता. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर डाग नव्हता पण तुमच्या मनात तो होता आणि त्यामुळे सातत्याने तुम्हाला असं वाटत गेलं की लोक आपल्याला जज करतात. एक्झॅक्टली हेच होतं ज्यावेळी आपण आपल्या मुलांना, आपल्या तरुणांना लेबल करतो की तू जाडाच आहेस, की तू बारीकच आहेस किंवा तू बुटकाच आहेस आणि अशामुळे अशा प्रकारच्या लेबलनी कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास डगळत होतो. तू डिसिजन स्वतःचे घेऊ शकत नाहीस, तू नेहमी आडमोठेपणा घेतोस, अशा प्रकारे त्यांचा आत्मविश्वास आपण आणखीन खच्चीकरण करतो. हा सेल्फ बिलीफ, हा आत्मविश्वास अत्यंत इम्पॉर्टंट असतो, कारण लोक तुम्हाला जज करत नाहीत, लोक तुमच्या बिलीफला जज करतात आणि त्यामुळे ते बिलीफ असणं अत्यंत गरजेचं आहे. तरुणांनी ह्याच्यामधनं शिकणार का खूप काही आहे.